हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप सो तुम्ही सगळे मस्त असणार. खूप दिवसांचं तर ब्लॉग बनवणं होत नाही आहे, तर काही दिवसापासून मी ब्लॉग बनवते, म्हणजे कालपासूनच बनवते. ओके, सो पुण्यातलं वातावरण कसं माहिती का, सकाळपर्यंत मस्त ऊन पडलेलं होतं, म्हणजे असं इकडे पाऊस वगैरे असं चालूच असतोय, पाऊस बंद होतोय चालू होतं, असं शावरसारखा पाऊस पडतच असतो. मग आज संडे होता, मग म्हटलं सकाळी ऊन पडलेलं आहे, मग मी सगळे कपडे धुतलेले. बघा मी तुम्हाला दाखवते, हे सगळे कपडे धुतले. जागा पण नाही आहे इकडे जास्त टाकायला, बाथरूममध्ये काही ठेवले आणि कपडे धुवून झाले आणि लगेच पाऊस सुरू झाला, तर वाळले पण नाही हे कपडे. माहिती आहे का, हे कपडे वाळायलाच माहिती आहे का 8 दिवस लागून जातात कपडे वाळायला, म्हणजे कंटिन्यू इकडे पाऊसच चालू असतो. आता पण पावसाचंच वातावरण, म्हणजे मला आधी ना एवढा पाऊस आवडायचा, असं वाटायचं पाऊस पडणार मग मी पावसात भिजणार. आणि आता असं झालं आहे की अरे यार का बरं पाऊस पडतोय, म्हणजे कसं झालं आहे, म्हणजे जावं लागतं बाहेर ऑफिसला, पाऊस चिकचिक चिकचिक सगळं चिखल झालेला असं, शूज खराब होऊन जातात, सगळं असं खराब होऊन जातं. आणि आता पाऊस असं नको नकोसंच झालेलं आहे मला, म्हणजे माझी चॉईस कशी ना, माणसाची अशी चॉईस कशी बदलत जाते नाही का. आधी ज्या गोष्टी आपल्याला आवडत होत्या त्या आता एकदमच आवडणं असं झालं आहे. तर मला आधी इतका पाऊस आवडायचा, मी अशी लिटरली ना वाट बघायची पावसाची, की आता पाऊस पडेन आणि पावसात भिजणार, तसं मला वाटायचं. आणि आता असं वाटतं यार ऊन पाहिजे, म्हणजे कसं कामं असतात ना, जर कपडे वाळत नाही, घरी वाळून जायचे कपडे, पण इकडे कपडे वाळतच नाही इतकी, म्हणजे असं वातावरण असं ढगाळलेलंच असतं इकडे, असं कडक ऊन नाहीच आहे. जसं गावी कसं तिकडे मस्त ऊन पडायचे, कपडे सुकायचे, हवा, ऊन जरी नसलं तरी हवा असली ना तर तिकडं वाळून जायचे कपडे, पण इकडे कपडेच वाळत नाही. असे सगळ्यांचे कपडे असे लटकलेले असतात, वाळत नाही लवकर. कसं असं दमट वातावरण पुण्याचं इकडचं. चल ठीक आहे, पण झाडं वगैरे मस्त आहेत तिकडे, मला दाखवते. बघा मस्त आहे झाडं, चांगले मस्त, सगळीकडे असं हिरवळच आहे सगळीकडे मस्त असं, तुम्ही बघू शकता. असं इकडे आज जरा वेळ भेटला आहे म्हणून ब्लॉग बनवते. कामं झालेले, म्हणजे माझं कसं आज म्हणजे एवढं मस्त झोपली मी, 10 वाजेपर्यंत मस्त झोपलेली मी. म्हटलं लाईव्ह, म्हणजे सकाळी रोजच लवकर उठावं लागतं ना, सकाळी उठून इतका कंटाळा आला होता. म्हटलं यार लाईफ आहे का काय झालं आहे, लाईफचं काहीच समजेनाच, म्हणजे टाईमच नव्हतं पुरत ना, 24 घंटे मला कमी पडायला लागले होते. तर मग आज संडे होता, मस्त असं खूप वेळ झोपलेली, 10 वाजेपर्यंत मस्त झोपले. मग तेव्हा उठले, नाश्ता वगैरे बनवलेला, स्वयंपाक बनवलेला, एवढे सगळे कपडे धुतलेले, ते अजून वाळले नाही.